नमस्कार. आपण ऐकत आहात बुद्ध सेईंग्ज यूट्यूब चॅनल. आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्ध आणि मौनाची शक्ती. जिथे शब्द हरले तिथे मौन जिंकले. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका गावातून जात होते. गावात पोहोचताच काही लोक त्यांच्याजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग, अहंकार आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. ते लोक बुद्धांना अपशब्द बोलू लागले, त्यांची निंदा करू लागले, त्यांच्या विचारांची थट्टा करू लागले. पण या सगळ्या अपमानासमोर गौतम बुद्ध शांत उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना दुखावलेपण, फक्त गहन शांतता होती. शिष्यांना हे सहन झाले नाही. त्यांना वाटले, गुरुदेव, आपण काहीच का बोलत नाही? आपण सत्यासाठी उभे आहात, मग प्रत्युत्तर देणे योग्य नाही का? पण बुद्ध अजूनही मौनातच राहिले. थोड्या वेळाने ते लोक थकले. इतका अपमान करूनही समोरून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांचा राग आपोआप शांत झाला. ते निघून गेले. नंतर शिष्यांनी बुद्धांना विचारले, भगवंत, त्यांनी आपला इतका अपमान केला, तरी आपण काहीच का बोलला नाहीत? बुद्ध हसत म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेट द्यायला काही आणले आणि ती भेट तुम्ही स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाची राहते? शिष्य म्हणाले, ज्याने ती भेट आणली त्याचीच. बुद्ध शांतपणे म्हणाले, तसेच हे अपशब्द आणि रागही आहेत. मी ते स्वीकारले नाहीत म्हणून ते त्यांच्याचकडे राहिले. मौनाने मी त्यांना उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, रागाला रागाने उत्तर दिले तर तो वाढतो, पण रागाला मौनाने उत्तर दिले तर तो विरघळतो. कधीकधी शब्द अपयशी ठरतात, पण मौन सर्वात प्रभावी उत्तर ठरते. त्या दिवशी शिष्यांना कळले की मौन ही कमजोरी नाही, तर ती अंतःशक्ती आहे. जिथे अहंकार बोलतो तिथे शांती शांत राहते. जिथे शब्द हरतात तिथे मौन जिंकते. हीच गौतम बुद्धांची खरी शिकवण. स्वतःवर विजय मिळवायचा असेल तर आधी मौनाची शक्ती ओळखा. आपण ऐकत होता बुद्ध सेईंग्ज. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा.